नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची बातमी आहे तर गुड ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुश खबर. 10 वर्षाचा महागाई भत्ता थकबाकी मिळणार. चला तर पाहूया या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे ते पुढील प्रमाणे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या थकबाकी भत्ता संदर्भातील मोठी बातमी. न्यायालयाचा मोठा आदेश. काय आहे न्यायालयाचा मोठा आदेश हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत महागाई भत्ता म्हणजे डीए अदा न केल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या न्यायालयातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात सुनावले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्षाच्या कालावधीत महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. संबंधित कर्मचाऱ्यांना या कालावधीतील डीए रोखण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. महागाई भत्ता वाढत असताना पगारातील डीए म्हणजेच महागाई भत्ता थांबवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली आणि सुनावणी करताना न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल व पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्याच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने असे स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणे योग्य नाही आणि संबंधित कालावधीतील थकीत महागाई रक्कम अदा करण्यात यावी. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य सरकारवर थकीत रकमेचा मोठा आर्थिक बोजा येणार असला तरी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मोठे आव्हान उभे केले आहे आणि राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित कार्यवाही करावी लागणार आहे. अशा प्रकारचा आदेश न्यायालयाने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपल्यास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.